अपहरण भाग 7. सावीने अचलला मिठी मारल्याचे लक्षात येताच पटकन ते वेगळे होतात आणि बाजूला उभे होतात. अचल सावीकडे बघतो आणि रागाने म्हणतो की जर पळून जायचे होते तर कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जायचं. तुला हे जंगलच भेटलं का लपण्यासाठी? सावी अचलला म्हणते, हो, सगळा दोष तुझाच आहे. तुला जंगलाजवळ घर का बांधले? अचल मनात म्हणतो, किती अनोळखी मुलगी आहे ही. बघा कशी बोलते, जणू काही मी जंगलाजवळ घर बांधून चुकलोय. सावी अचलला म्हणते, अरे हॅलो, कुठे हरवलास? अचल सावीला म्हणतो, एक काम कर, तू इथेच थांब, मी निघतो. स्वतःची भीती लपवत सावी म्हणते, हो जा, मी तुला कधीच अडवले नव्हते. मी स्वतः या जंगलात आले होते. मी स्वतः या जंगलातून बाहेर जाईल. अचलला काही वेळापूर्वी सावीला शोधताना सावीची खूप काळजी वाटत होती, म्हणून अचल आता सावीला त्रास देण्याचा विचार करतो. अचल सावीला आणखी घाबरवण्यासाठी म्हणतो, ठीक आहे, पण मी ऐकले आहे की इथे खूप खतरनाक प्राणी राहतात. मी त्यांना खूप घाबरतो. असे म्हणत अचल पुढे निघून जातो. थोडं अंतर गेल्यावर अचल एक दगड उचलतो आणि झुडपात फेकतो. हा आवाज सावी ऐकते तेव्हा ती खूप घाबरते. ती अचलकडे धावत येते आणि म्हणते, प्लीज मला पण येऊ दे, मी येत आहे. सावी धावत धावत अचलकडे जाते आणि ओरडते, मला पण थांब, मी पण येत आहे. सावीचा आवाज ऐकून रुद्रच्या चेहऱ्यावर हसू उमटले. सावी अचलकडे येत असताना सावीचा पाय एका विषारी सापावर पडतो. तो साप तिला चावतो. सावी तेथेच बेशुद्ध पडते. अचलला हे माहीत नसतं. जेव्हा सावीचा आवाज अचलला ऐकू येत नाही, त्यामुळे अचल मागे वळून पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीन हादरली. सावी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तो सावीजवळ जातो, तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. सावी थोडी शुद्धीत येते. अचल सावीला विचारतो, सावी, तुला काय झाले? अशी जमिनीवर कशी काय पडली? सावी अचलला म्हणते, मला पायाला काहीतरी चावले, त्यामुळे मला चक्कर आली. अचल सावीच्या पायाकडे मोबाईलची टॉर्च लावून पाहतो तर त्याला सावीच्या पायाला विषारी साप चावला आहे. आता सावीच्या तोंडातून फेस निघू लागला होता. अचल खूप घाबरतो आणि सावीला म्हणतो, सावी, माझ्यासोबत बोलत राहा, तू झोपू नको, मी तुला काहीही होऊ देणार नाही. सावी अचलला म्हणते, अचल, माझ्या भावाला राघवपासून लांब कुठेतरी दूर घेऊन जा. त्या माणसाची सावलीही माझ्या भावावर पडू देऊ नको. एवढे बोलून सावी बेशुद्ध होते. अचल सावीला त्याच्या कुशीत उचलून घेतो आणि जंगलाच्या बाहेर रस्त्यावर येतो. तिकडून अचलचा एक गाडी घेऊन येताना अचलला दिसतो. अचल गाडी थांबवून तो सावीला मागच्या सीटवर सावीला अलगद ठेवतो आणि स्वतः गाडी चालवतो. अचलला आता फक्त सावीचा जीव वाचवायचा होता. अचल सावीला हॉस्पिटलला घेऊन जातो. सावीला डॉक्टर चेक करतात आणि तिला ऑपरेशन रूममध्ये सापाचे विष काढण्यासाठी नेतात. अचल ऑपरेशन रूमच्या बाहेर उभा होता. काही तासानंतर डॉक्टर बाहेर येतो आणि अचलला म्हणतो, तुम्ही त्यांना टाईमवर आणल्यामुळे आम्ही त्यांचा जीव वाचवू शकलो. अचलने डॉक्टरांचे हे शब्द ऐकल्याने अचलच्या जीवात जीव येतो. अचल डॉक्टरांना थँक्यू म्हणतो आणि सावीला रूमच्या बाहेरून पाहतो आणि कियाराला कॉल लावतो आणि म्हणतो, सावीच्या भावाला मला राघवपासून वाचवायचे आहे. तू सावीच्या भावाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जा, ज्या ठिकाणी राघव कधीच पोहोचू शकणार नाही. कियारा लगेच अभिला आणण्यासाठी पुण्याला जाते. पुण्यामध्ये कियारा तिच्या काही माणसांसोबत अभिच्या हॉस्टेल बाहेर उभी असते. तेवढ्यात मागून कोणीतरी कियाराच्या डोक्यावर मारलं. कियारा मागे वळून पाहते
तेव्हा तिला एक मुलगी हातात काठी घेऊन उभी दिसली. ती मुलगी सावीची मैत्रीण मीरा असते. मीराला सावीने अभिला येथून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी सांगितले होते. मीरा कियाराला म्हणते, तुम्ही लोक ती राघवची माणसं आहात ना? तुम्ही माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या भावाला खूप त्रास देताय आणि आता तिच्या भावाला राघवच्या सांगण्यावरून किडनॅप करायला आलात. असे म्हणत मीरा कियाराला मारण्यासाठी काठी पुढे सरकवते. पण कियाराचा बॉडीगार्ड येतो आणि ती काठी पकडून मीराकडून हिसकावून घेतो आणि मीराचा हात धरतो. तेवढ्यात सावीचा भाव तेथे येतो.